मागच्या 4 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं कोकणाला गोव्याला चांगलं झोडपून काढलेलं आहे आणि त्यानंतर आता आजचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे, कारण की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आजच्या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसेल असा इशारा किंवा असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। एकंदर जर आपण बघितलं तर मंगळवारपासून हा पाऊस जिल्ह्याला झोडपून काढतोय आणि अगदी 24 तारखेपर्यंत अलर्ट देण्यात आलेला होता, पण आता हा अलर्ट 2 दिवसांनी वाढवण्यात आलेला असून अगदी 26 मे पर्यंत जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसेल असं सांगितलं जात आहे। एकंदरीत किनारपट्टी भाग जो आहे त्यासाठी आजचा दिवस किंवा अगदी 26 तारखेपर्यंतचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। आता जर आपण बघितलं तर समुद्रामध्ये उंच लाटा सध्याच्या घडीला उसळताना आपल्याला दिसून येत आहेत आणि आकाशात जर बघितलं तर ढगांची दाटी आहे। अगदी मध्यरात्रीनंतर पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे, पण अगदी सरींवरती देखील सध्याच्या घडीला पाऊस कोसळताना आपल्याला दिसून येत आहे। या दरम्यान अगदी किनारपट्टी भागामध्ये अगदी 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे आणि समुद्र हा अति खवळलेला असेल असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। एकंदरीत हे जसं चित्र बघितलं आपल्याला किनारपट्टी भागातलं किंवा समुद्राचं, तर आपल्याला किमान इथल्या हवामानाचा अंदाज येऊ शकतो। सध्याच्या घडीला देखील पाऊस रिमझिम बरसतोय, पण मध्येच एखादी सर येते आणि संपूर्ण जिल्ह्याला झोडपून टाकते। अर्थातच जनजीवनावर त्याचा परिणाम झालेला आहे। काही ठिकाणी म्हणजे बहुतांश भागामध्ये जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।